नमस्कार, मी पल्लवी. आज आपण निरफणसाचे काप तयार करूया. हे काप तयार करण्यासाठी या प्रकारचे 2 निरफणस मी घेतले आहेत. निरफणस कापण्याआधी हाताला तेल लावून घेतले आहे. यामुळे निरफणसाचा चीक आपल्या हाताला लागत नाही. सगळ्यात आधी आपण या निरफणसाचा देठ काढूया आणि यानंतर या निरफणसाची साले आपण काढून घेऊया. आता हा निरफणस याप्रमाणे चिरून घेतला आहे. निरफणसाचा आतील भाग आपण याप्रमाणे काढायचा आहे. दोन्ही निरफणस या प्रकारे चिरून घेतले आहेत. आता या ताटामध्ये हे सगळे काप मी घालते. आता यावर 1 ते 1.5 चमचा आमचूर पावडर घातली आहे. 4 चमचे धने जिरे बडीशेप पावडर घातली आहे. 4 चमचे तिखट घातले आहे. आता 2 ते 3 चमचे मीठ घालूया. 1 चमचा हिंग घातला आहे. हा मसाला या निरफणसाच्या फोडींना या प्रकारे चोळून घेतला आहे. यामुळे निरफणसाचे काप चवीला खूप छान लागतात. आता 1 चमचाभर लसूण आणि आल्याची पेस्ट घातली आहे. नीट मिसळून 10 मिनिटे झाकून ठेवा. आता हे एक ताट घेतले आहे. यामध्ये 1 वाटी बारीक रवा आणि 1 वाटी तांदळाचे पीठ घेतले आहे. 2 चमचे मीठ घातले आहे. आता 2 ते 3 चमचे तिखट घालूया. 1 चमचा हळद घातली आहे. आता चांगले सरमिसळ करूया. हे मसाला लावलेले काप या रव्यामध्ये घोळवून तव्यावर ठेवायचे आहेत. हे बघा, याप्रमाणे निरफणसाचे हे काप या रव्यामध्ये घोळून घेऊया. गॅसवर हा जाड तवा तापायला ठेवला आहे. यावर थोडेसे तेल घालूया. तवा आता चांगला तापला आहे. या तव्यावर याप्रमाणे हे काप ठेवूया. आता थोडेसे तेल घालते. आता याला एक वाफ देऊया. मी 5 ते 6 कापच ठेवले आहेत. तुम्ही पूर्ण तवाभर हे काप ठेवू शकता. आता 1 ते 2 मिनिटांनी हे काप आपण दुसऱ्या बाजूलाही भाजून घेऊया. हे काप अगदी कमी तेलामध्ये तयार होतात. हा निरफणस जून असल्यामुळे लवकर शिजतो. निरफणसाची एक बाजू शिजली आहे. आता दुसऱ्या बाजूला याप्रमाणे हातात थोडेसे पाणी घालून या तव्यावर घालायचे आहे आणि पुन्हा झाकण ठेवायचे आहे. आता मी झाकण बाजूला काढले आहे. हे बघा, दोन्ही बाजूने हे काप चांगले भाजून तयार आहेत. या पद्धतीप्रमाणे सगळे काप आपण भाजून घेऊया. हे गरमागरम काप तुम्ही जेवतेवेळी एक तोंडी लावणी म्हणून करू शकता किंवा चहा कॉफीसोबत सर्व करू शकता. अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.